आवाज आवाज ओके. सो कम्प्युटरचा आवाज येतो आहे. अगोदर कम्प्युटर बंद करूया. ओके, कम्प्युटर शटडाऊन होतो आहे. हां, अरे मी तर दिसतच नाही आहे. एका हाताने कॅमेरा पकडणं आणि सेट करणं थोडं कठीण आहे. जा बाबा तुझ्या जागेवर. हां, काय शांतता आहे. सो ॲज अ व्हिडिओग्राफर काम करताना या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी बघायला लागतात आणि तरच आपण चांगले व्हिडिओग्राफर होतो. चांगले व्हिडिओ बनवायला सगळ्या गोष्टी बघायला लागतात. ओके, पोट सापडला. आता आवाज चेक करूया. माझा आवाज मला येतो आहे एकदम परफेक्ट आणि बाहेरचा आवाज येत नाही आहे. सो आपण आहोत. मला वाटलेलं की हा व्हिडिओ मी 2023 चालू करेन आणि 2024 संपवेन, पण ऑलरेडी 12 वाजलेले आहेत. तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी अचानकमध्ये व्हिडिओ बनवायचा ठरवला, एकदम भलता. म्हणजे मी माझ्या डोक्यात विचार होता की मी काहीतरी व्हिडिओ बनवेन आणि टाकीन, पण मला असं नाही आहे की 2023ने काहीच दिलं नाही. मला खूप काही गोष्टी दिल्या आणि फक्त मला त्याचा टाळा नाही करायचा आहे. ह्यासाठी नाही की नाही करायचं आहे, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असू शकतो ह्याबद्दल, पण मला प्रत्येक वर्ष नवीन काहीतरी देत असतं आणि काही गोष्टी आपल्यापासून ऑटोमॅटिकली चांगल्यासाठी दूरही होत असतात. मी जेव्हा आज यशराज मुकातेचा एक इंटरव्ह्यू बघत होतो, त्याने त्यात एक ठिकाणी असं म्हटलं की तो 1995चा आहे, म्हणजे आम्ही दोघं सेम एजचे आहोत. तो पण एक छोट्या फॅमिलीमधनं आलेला आहे आणि व्हिडिओज बनवायला लागला. त्याच्या कलेनुसार तो गोष्टी करायला लागला आणि मला माझी वाटच सापडत नाही. म्हणजे प्रत्येक दिवशी मला वाटतं की मी हे क्रिएट करू शकतो आणि मी ते करतच नाही. आज त्याचा इंटरव्ह्यू बघताना मला असं वाटलं की उशीर झालेला नाही आहे. त्याच्या वयात त्याने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत आणि मला वाटत नाही की माझं वय कुठे कमी पडलं आहे. अजून वेळ आहे आणि करायला पाहिजे. सो 2024 तुमचं स्वागत करतो. सो ह्यावर्षी काय होणार आहे, जशाप्रमाणे हा व्हिडिओ रेकॉर्ड होतो आहे, होपफुली तो एडिट होईल लवकरात लवकर आणि अपलोडही होईल. मे बी तो आज रात्रीच अपलोड होईल आणि नवीन व्हिडिओज बघायला रेडी व्हा. मी तुमच्यासमोर माझ्या आयुष्याची अजून एक बाजू घेऊन येतो आहे. कारण की इंस्टाग्रामवरती मी आजपर्यंत जे काही टाकलं आहे हे फक्त माझ्या फील्डशी रिलेटेड होतं. म्हणजे मी जे काही शूट करतो, मला जे काही आवडतं, माझा जो पर्स्पेक्टिव्ह असतो तो मी शूट करून टाकत होतो विदाऊट. सो मी जे काही शूट करत होतो त्याच्यामध्ये माझा आवाज नव्हता, पण फक्त माझा पर्स्पेक्टिव्ह होता. आजपासून मी तुम्हाला समोर दिसणार आहे, मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे या कॅमेऱ्याच्या माध्यमातून आणि मला जेवढं साध्य होईल तेवढं माझ्याबद्दल मला काय वाटतं ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणखी एका पॉईंटनंतर येऊन आपण संपतो. आपण किती व्हिज्युअल्स दाखवणार, किती म्युझिक दाखवणार आणि त्यातून सांगणार. या आर्टमध्ये एवढी ताकद आहे की कधी कधी आपण
फक्त एका फोटोमधनं त्याची स्टोरी सांगू शकतो. कधी कधी ती स्टोरी सांगायला आपल्याला काही शब्द ॲड करावे लागतात आणि कधी कधी फक्त म्युझिकचा वापर करून आपल्याला सगळं सांगता येतं. पण मला आता ह्याचं मिश्रण वापरायचं आहे आणि ह्याच्या मिश्रणातून एक नवीन चांगला व्हिडिओ, चांगली कला, चांगल्या गोष्टी तुमच्यासमोर आणायच्या आहेत आणि ते माझ्या चॅनलमधनं आणायचं आहे. ह्याच्या अगोदर मी बऱ्याचशा यूट्यूब चॅनलसाठी काम केलं आहे, बऱ्याचशा इंस्टाग्रामर्ससाठी काम केलं आहे. पण मला वाटतं की आत्तापासून 2024पासून ही माझी सुरुवात आहे. सो गाईज, मी नवीन सिरीज सुरू करतो आहे. मी जॅनमध्ये ऑलमोस्ट 3-4 ठिकाणी फिरतो आहे. त्याचे व्हिडिओज मला वाटतं की ट्रॅव्हलपेक्षा त्या ट्रॅव्हलचा अनुभव हा जास्त महत्त्वाचा आहे आणि तोच ट्रॅव्हलचा अनुभव मी तुमच्यासोबत घेऊन येतो आहे माझ्या या चॅनलवर.